नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक येत आहेत. प्रफुल्ल अस्करराव कुलकर्णी. वयाची 74 वर्ष पूर्ण होऊन ते 75व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मुख्याध्यापक हा मुळात कार्यकर्त्याचं पिंड असलेले हे शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक. खरं म्हणजे त्यांचा परिचय करून द्यायचं त्याला 10 मिनिटं लागतील. पण आपल्या आज ते भेटीला आलेत आणि त्यांच्याबरोबरचा चर्चेचा विषय आहे त्यांच्या आठवणीतले विद्यार्थी. थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या आठवणीतले विद्यार्थी काय ते समजून घेणार. सर नमस्कार. मी जो उल्लेख केला की तुमचा परिचय भरपूर मोठा आहे, पण हा विषय आज आपण चर्चेला जो घेतोय त्यात तुमच्या आठवणीत राहणारे विद्यार्थी. तुम्ही अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि केवळ पुस्तकी शिक्षण देणारे शिक्षक नाही, तर कृतीशील विद्यार्थी कसा अपेक्षित आहे तो कसा घडला पाहिजे यासाठी तुम्ही सतत धडपड केली. आता तुम्ही सेवानिवृत्त होऊनही जवळपास आता 16-17 वर्ष झाले. तर मला हे सांगा की तुमच्या या सगळ्या ह्याच्यात कायम तुमच्या आठवणीत राहिलेला सर्वात लाडका विद्यार्थी तुमचा कोण? माझ्या आठवणीत राहिलेला सगळ्यात लाडका विद्यार्थी डॉक्टर अक्षय राजीव कुलकर्णी. हा आज किडनी तज्ज्ञ म्हणून आहे. शाळेमध्ये पहिलीत आल्यापासून 10वी झाल्यानंतर 10वी होईपर्यंत कायम शाळेमध्ये पहिल्या क्रमांकावर. तो केवळ पुस्तकी शिक्षणामुळे पहिल्या क्रमांकावर नव्हता, तर तो उत्कृष्ट वक्ता होता. प्रत्येक डिबेटिंगमध्ये सुद्धा तो पुढे असायचा. अत्यंत नम्र, समर्पण वृत्तीचा आणि श्रद्धाळू असा विद्यार्थी होता. तो आज MD झाला, DM झाला आणि आज तो किडनी तज्ज्ञ म्हणून आहे. हा माझा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहे. माझ्या मनात दुसरा प्रश्न असा आला की तुम्ही त्या केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक राहिलात. तिथं तर नुसती गुणवंताची खाण. तर अशा शाळेमध्ये जसा तुम्ही आत्ता लाडका अतिशय हुशार विद्यार्थी सांगितलात, पण काही विद्यार्थी असे असतात अतिशय खोडकर, म्हणजे खोड्या करणारे अनेक मागच्या पासून अशा शाळांमध्ये पण असतात. असा खोडकर असला तरीही लक्षात ठेवावा असा विद्यार्थी जरा आम्हाला सांगा. मुळामध्ये शाळेत संख्या अधिक असल्यामुळे आमच्याकडं कचा विद्यार्थी, क डिव्हिजनमधला विद्यार्थी हे साधारण गुणवत्तेचे विद्यार्थी होते. सगळेच खोडकर. अशा विद्यार्थ्याचा वर्ग माझ्याकडे आला. जसा 10वी फ नावाचा चित्रपट होता, होय, तसाच हा कचा वर्ग माझ्याकडे होता. या कच्या वर्गामध्ये एक नितीन शेटे नावाचा विद्यार्थी हा सगळ्यात खोडकर होता. अच्छा. त्यावेळेसच्या सगळ्या त्याच्या खोड्या आणि आज समाजामध्ये असलेलं त्याचं कर्तृत्व हे जर पाहायला गेलं तर क मधले सगळे विद्यार्थी ठ नसतात. वा. क मधले सगळे विद्यार्थी त्यावेळेसचे खोडकर असतील, परंतु पुढे खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासणारे, समाजाची जाणीव ठेवणारे, संवेदनशील असे सगळे विद्यार्थी घडू शकतात. कितीही त्यावेळेसच्या त्याच्या खोड्या असल्या तरी मायेचा हात थोपटणारा शिक्षक जर त्याला मिळाला, त्याच्या अपराध पोटाशी घेऊन त्याच्या चांगल्या गुणावर जर फुलं उधळली तर ती मुलं चांगली घडू शकतात. हा माझा क्रियाशील अनुभव आहे. त्यात नितीन शेटे हा एक माझं चांगलं उदाहरण आहे. तो एका संस्थेचा संस्थाचालक होऊ शकतो, इथंपर्यंत त्याची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी सुद्धा सहजपणाने सगळ्या गोष्टी हातामध्ये घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये होती. असा एक फक्त विद्यार्थी मी सांगितला, पण अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे किती उंचीवर गेले तरी कायम जमिनीकडे वागून वागतात. अरे वा, फार छान तुम्ही उदाहरण सांगितले दोन्ही. आता आम्हाला तुमच्या शाळेमध्ये शिकलेला आणि प्रशासकीय अधिकारी झाला आहे किंवा पोलीस वगैरे असा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी यश कमवलं आहे वगैरे असा तुमचा कुठला लाडका विद्यार्थी आहे? आपण आत्ताच म्हणलात की गुणवंताची खाण आहे.
खरंच गुणवंताची खाण आहे. जवळजवळ 11 विद्यार्थी आपल्या शाळेमधून कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यात कौस्तुभ दिवेगावकर, अविनाश महामुनी, होके, विवेक होके, हे सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये गुणवंत तर आहेतच, निष्प्रह आहेत, निस्वार्थी आहेत. सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करत नाही, कारण शाळेमधला मुळातला संस्कारच या मुलांवर असा प्रभावी करत होता की माझं सगळं कर्तृत्व हे मातृभूमीच्या चरणी समर्पित करण्याची भावना माझ्यात राहिली पाहिजे, हा कायमचा संस्कार त्यांच्यावर केला जात होता. आणि आता लक्षात येतं की परवा तरी विवेक होकेला गोल्ड मेडल मिळालं, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. एवढ्या लहान वयात सुद्धा या मुलांना हे पुरस्कार मिळतात, ह्याचं कारणाचं त्यांच्यावरचे मूळ संस्कार आहेत. हे आमचे खूप लाडके विद्यार्थी, देशमुख, अभिजित देशमुख म्हणून आहे, असे अनेक विद्यार्थी आहेत. शिल्पा करमरकर आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, ही पोलीस खात्यात आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. अभिमन्यू पवार हा माझा विद्यार्थी आहे. अच्छा, आमदार औषधाचे आमदार अभिमन्यू पवार माझा विद्यार्थी आहे. असे अनेक विद्यार्थी हे गुणवंत विद्यार्थी आहेत या ठिकाणी. आणि आपल्या स्वतःचा प्रभाव हा समाजावर पाडत असताना बांधिलकीचा संस्कार, मी एकच वाक्य सांगितलं, किती उंचीवर गेली तरी सुद्धा जमिनीवर पाहून वागायचा आहे, हा जो काही संस्कार सगळ्यावर केलेला आहे, तेव्हा खालच्या लोकांचा विचार करून ते आपली उंची ठरवत असतात. जसे आता हे तुम्ही नावं सांगितले, माझ्या मनात एक प्रश्न असा आला की बऱ्याच वेळेला जसं खोड्या करणारे विद्यार्थी आहेत, तर काही वेळेला खोटं बोलला, चोरी केली, कोणाला तरी फसवलं, मारामारी केली, अशा प्रकारचे पण विद्यार्थी शाळेच्या ह्याच्यामध्ये असतात. असे विद्यार्थी अशी खोडी केली किंवा खोटं बोलला, परंतु त्यात सुधारणा होऊन शिक्षकांच्या एकूण त्याच्या तुम्ही जे शब्दप्रयोग केला, मायेचा हात फिरवला आणि त्यात बदल झाला, असं एखादं उदाहरण असेल तर सांगा. मी नामोल्लेख करणार नाही, पण 2 मुलं विद्यार्थी माझ्या समोर आहेत. एक विद्यार्थी असं म्हणू नये पण मागासवर्गीय होता. सगळ्या शिक्षकांनी ठरवून त्यांनी मला माझ्याकडे आणलं. हा वर्गातला सगळ्यात गुंड विद्यार्थी सर, हा वर्गामध्ये सतत मारामाऱ्या करतो, शाळा सुटल्यावर विद्यार्थ्याला मारहाण करतो, अशी तक्रार घेऊन सातत्याने शिक्षक यायचे. आणि त्याच्या पालकासहित भेटीला मी जेव्हा त्याला बोलावलो तेव्हा माझ्या भोवताली सगळे शिक्षक बसलेले होते. आणि तो विद्यार्थी आल्याबरोबर वागणुकीचं काही शास्त्र असतं, आल्याबरोबर मी असं उठून भागलो आणि ये बेटा का आलास तू. आणि सगळ्या शिक्षकासमोर, त्या मुलाच्या समोर सगळ्या शिक्षकांना मी रागावलो. माझ्यामध्ये ह्याच्यातला एकही वाईट गुण कधीच दिसला नाही. तुमच्याच काहीतरी गैरसमज झालेला आहे. हा ज्या वेळेला मी शाळेत राहून घेतो त्या वेळेला सगळ्यात वर्तन मला ह्याचंच चांगलं दिसतं आहे. अपघातानं त्याच्याकडनं एखादी घटना घडलेली असेल. वा, कृपया ह्याच्याबद्दलचा गैरसमज तुम्ही कोणीही करून घ्यायची गरज नाही. हा चांगला विद्यार्थी आहे, हा मला सातत्याने भेटतो आणि आता ह्याच्यानंतर सुद्धा मला भेटायला येईल. शिक्षकात चर्चा सुरू झाली, कुजबूज सुरू झाली आणि म्हणून बेटा उद्यापासून वेळेवर यायचं आणि मला रोज एकदा भेटून जायचं. एवढीच वागणूक. तो आजही तो मुलगा माझ्याशी प्रामाणिक आहे. वा. दुसरा एक विद्यार्थी शहरातल्या एका प्रसिद्ध वकिलाचा मुलगा आहे. त्याच्यावर काय मानसिक परिणाम झाला हे माहीत नाही, पण तो वर्गामध्ये व्हिमजिकल वागत होता. तो क्रुएल बनला होता. त्याचं कारण कुठलंही माहीत नव्हतं. सगळे शिक्षक
काय करावं, ह्याला काय सांगायचं, कसं करायचं, ह्याला सांगायचं. परंतु वर्ग सगळा परेशान आणि शिक्षक परेशान असणाऱ्या त्या मुलाला मी बोलावून घेतलं आणि फक्त असं म्हणलं की त्याला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि बघ आज 10चा डब्बा तू आणि मी मिळून खायचा आहे. वा. माझ्याच ऑफिसमध्ये बसून इथंच बसून आपण खाऊ, मी डब्बा आणलाय तू खा. आणि आता तू कोणातही मिसळायचं नाही. मध्यंतरात भांडणं करतात ना मुलं तुझ्याशी, मुलं वाईट आहेत, तू वाईट नाहीस. आपण मुलांना बोलू. आपण त्याला मी 8 दिवस सतत माझ्याबरोबर डबा खायला लावला. आम्ही दोघं एकत्र डबा करत होतो. त्याच मुलाला घेऊन 9व्या दिवशी त्याचा डबा घेऊन त्या वर्गात बसून गेलो. त्या मुलाबरोबर मी डबा खाल्ला. आपल्याला कोणीतरी विश्वासात घेतंय आणि आपल्याला कोणीतरी चांगलं बोलतंय ही जाणीव मुलामध्ये आणि शिक्षकातही निर्माण झाली. मुलाच्या वर्तनातही फरक झाला या ठिकाणी. ते मला वाटतं की हे मला स्वतःला मानसिक समाधान देणारा मोठा विषय होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आम्हाला सातत्याने, विद्यार्थीच काय शिक्षकसुद्धा असे हाताळावे लागत होते. सर, तुम्ही फार छान उदाहरणं सांगितले. माझ्या मनात एक प्रश्न आला. साधारणपणे वय वाढलं की माणसं कुठलाही असू दे ते सांगतात आमच्या काळात असं होतं, आमचे विद्यार्थी असे होते. असं जुन्या काळात वावरणारी मंडळी असतात. तुम्ही प्रॅक्टिकल माणसं आहात आणि म्हणून माझ्या मनात प्रश्न आला की तुमच्या काळचे असे विद्यार्थी, असे शिक्षक आणि आज तुम्ही जे बघतायत विद्यार्थी आणि शिक्षक यात काही फरक तुम्हाला जाणवतो का? आणि आता नव्या पिढीमध्ये असे विद्यार्थी, असे शिक्षक आहेत का? मी असा दावा कधीच करणार नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला कालानुरूप घ्यावी लागते. आम्ही शिक्षण देत होतो त्यावेळेला आम्हाला दृकश्राव्य या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागत होता. हातावर कागदाने चित्र काढून मुलाला दाखवायचं, इथं बसून मुलाला आपण स्वतः गाणं गायचं किंवा काहीतरी त्याला ते टेप करून ते ऐकवायचं. हा काळ आमचा होता. 15 वर्ष 16 वर्ष मला रिटायरमेंट झालेले आहेत. हा काळ तो काळ होता. आता सगळ्याच गोष्टीची सहज उपलब्धी आहे. बरोबर. बदल झालेले आहेत. मी स्क्रीन दाखवू शकतो, मी मोबाईल दाखवू शकतो मुलांना, मी टेप रेकॉर्डपेक्षा वेगळ्या सुविधा दाखवू शकतो. याचा यावेळेला सुद्धा जर मी आमचाच काळ चांगला होता असं जर हट्टास करत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. आमच्या काळातल्या विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा आताचे विद्यार्थी अत्यंत भाग्यवान आहेत. बरोबर. शिक्षकाच्या वैयक्तिक कौशल्यातून आम्हाला विद्यार्थी फक्त आपल्या स्वतःच्या कौशल्यामध्ये वाढ करून विद्यार्थ्याला पुढे नेता येतं. आता आम्हाला सहकार्य या नवीन झालेल्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आहे. याचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे त्या पिढीने ठरवायचं आहे. पण त्याचा जर उपयोग करून घेतला तर फार मोठा सदुपयोग सुद्धा या सगळ्या माध्यमाचा आपल्याला हा करून घेता येऊ शकतो. आमच्या काळात आम्ही असं केलं, आताच्या काळात मी शाळेच्या बाहेर पडल्याबरोबर काळ बदलला आणि आमच्या काळात असं होत होतं. आज काय करायलेत बघा, हे नाराजीचा सूर मी कधीही काढणार नाही. उलट जर माझ्या लक्षात आलं की थोडंसं आपण जरा अशी सुधारणा केली तर चांगलं होईल असं मी त्या शिक्षकाला विश्वासात घेऊन समजावून सांगेन. माझ्या कानावर जर काही आलं तर तुम्ही त्या पद्धतीने आपण केलं मुलं संग्रहित होऊ शकतात असा माझा विश्वास आहे. हा माझा अनुभवाचा विषय. पण नव्या काळाच्या ह्याच्यामध्ये नव्या पद्धतीने जे काही येऊ शकेल त्याचा आपण स्वीकार करावा अशी माझी मनस्थिती त्या संदर्भातली आहे. धन्यवाद सर, आपण वेळ दिला. मनापासून आभार. दर्शक हो, अगदी वेगळा विषय आपल्यासमोर ठेवलाय. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.